सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा वरती एक मी कमेंट्स देते, तेवढी पूर्ण कमेंट्स वाचा. आणि त्यांनी नाव आणि त्याच्या गावाचं म्हणजे गावाचं नाव आणि त्याचं स्वतःचं नाव पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे की त्यांनी म्हणलेलं आहे की तू स्वामी समर्थाची भक्ती करू नसतो, तू स्वामी समर्थाची भक्ती करण्याच्या लायक नाही का. स्वामी समर्थांनी तुला येऊन भक्ती म्हणजे सांगितलं का, स्वप्नामध्ये सांगितलं किंवा तुझ्या जवळ आहेत का स्वामी समर्थ, त्यांनी सांगितलं का तू ह्या मुलीच्या व्हिडिओमध्ये जा आणि तिला काही भक्ती करू देऊ नका, काय सांगितलं का. मी भक्ती करते पण सांगत नाही की गर्वाला मी भक्ती करते, गर्वाने सांगत नाही की मी तू भक्ती करते देवाची म्हणून. मी माझ्या मनात मला माहिती की नामस्मरण देवाचं किती भक्ती करते ती माझ्या मनाला माहिती. तर ह्याचं असं म्हणणं नाही ना मी भक्ती करू नाही म्हणून. तर आणि त्यांनी गावाचं नाव सांगितलं आणि त्यांनी असं पण बोलले की संताची भूमी आहे, त्याचं गाव संताची भूमी आहे. तर मला एवढं सांगायचं की सगळे गावात देवाची भक्ती करतात आणि तुझी गाव ही संताची भूमी असेल, पण तुझ्यासारखी म्हणजे नालायक आणि कलीच्या अवलादी असतात. तू लोकांना म्हणजे तू देवाची भक्ती करतो लोकांना म्हणजे असं दुसऱ्यांना जाऊन वाईट बोलायचं नसतं. जे आपल्याला माहिती ना स्वतःला तेच मनाला ठेवायचं, कारण आपण ठरवणार काही नसतो, वर असतो ती देव ठरवणार आहे. तर अजून मला एवढंच काय सांगायचं नाही. तर तू स्वतःवर भक्ती करतो ना तर दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नकोस. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि तुझ्यासारख्या म्हणजे प्रत्येक गावामध्ये कलीच्या अवलादी आहेत. तर मला एवढं सांगायचं होतं. श्री स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा वरती एक मी कमेंट्स देते, तेवढी पूर्ण कमेंट